नमस्कार. जय महाराष्ट्र. पक्ष चिन्ह हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आता दररोज चालू आहे. अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे. हा निर्णय एकदा जाहीर झाला तर हा निर्णय हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अंतिम निर्णय असणार आहे. ह्याच निर्णयाच्या धोरणातून पुढे पक्षफुटी किंवा पक्ष ताब्यात घेणं किंवा आमदारफुटी खासदारफुटी हा विषय या घटनेमध्ये जो आता कोर्ट देईल तोच आदेश हा पुढे चालू राहणार आहे. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फुटला आहे, आमदार फुटले आहेत, खासदार फुटले आहेत आणि त्यांनी या पक्षावरती दावा ठोकला आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट पूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेत आहे आणि हा निर्णय जो ते लागू करतील तो संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे दिल्ली तो म्हणजे देशातला सर्वात मोठा कोर्ट सुप्रीम कोर्ट. हायकोर्ट मुंबई महाराष्ट्रपुरता. मग हायकोर्टामध्ये नाही झालं, निकाल मिळत नसल्यामुळं लोक जातात सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देतो, तोच निर्णय हा जिंदगीमध्ये अंमलात आणण्यात येतो. म्हणून कोर्ट म्हणत आहेत, न्यायाधीश बोलत आहेत की आम्हाला निर्णय देताना घाई करायची नाही आहे, कारण की आम्ही जो निर्णय देणार आहोत तोच अंतिम निर्णय यापुढे चालणार आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये. त्या दृष्टिकोनातून हा विचार करून ते बरोबर पावलं टाकत आहेत आणि आपण घाई करायची काही गरज नाही आणि काळजी करायची देखील गरज नाही. जो निर्णय देणार आहे तोच निर्णय पुढे चालू राहणार आहे. जो निर्णय देतील त्या निर्णयातूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि तो निर्णय सर्वांना लागू होणार आहे. आपल्या एकट्यासाठी नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेसाठी नाही. आज सर्व पार्टी, सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व राज्य आणि देश, या देशातल्या सर्व आमदार खासदारांना आणि पक्षांना हा निर्णय लागू होणार आहे. ह्याचा सर्वांनी गंभीर्याने विचार करण्याची काळाची गरज आहे. फक्त हा संकट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांवरती नाही आहे. हा संकट संपूर्ण देशातल्या जनतेवरती, आमदारांवरती, खासदारांवरती आहे. इतर पक्षातल्या पार्ट्यांना आणि नेत्यांना देखील याचा टेन्शन आहे आणि ह्याच धोरणाने त्यांनाही देखील पुढे जायचं आहे. कारण आमदार खासदार फुटल्याने पक्ष ताब्यात घेता येत नाहीत. विधिमंडळ हा पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही. त्यानुसार कोर्ट घाई करत नाही आहे निर्णय देताना, कारण त्यांना हा निर्णय अंतिम ठरवायचा आहे आणि अंतिम ठरल्याच्यानंतर देशामध्ये हा निर्णय कायमस्वरूपी लागू होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी हा अन्याय आपल्यावरती होणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांवरती, इतर पक्षातील, असं काही नाही. जो होईल निर्णय तो चांगलाच होणार आहे आणि तो सर्वांच्याच फायद्याचा होणार आहे. म्हणून जे गेले ते गेले. आता आपण नवीन निवडून आणायची, नवीन शिवसैनिक घडवण्याची, नवीन दगडातून शिवसैनिक घडवण्याची बाळासाहेबांचे जे विचार होते तेच आपल्याला पुढे न्यायचे आहेत. ते गेले. त्यांनी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी भ्रष्टाचार केला आहे म्हणून ते गेले. परंतु आता आपल्याला जे निवडून आणायचे आहेत ते हिरे आणायचे आहेत. त्यांच्या अंगावरती एकही डाग नसेल असा तो शिवसैनिक आमदार खासदार बनवायचा आहे आपल्याला. आणि सर्व पक्षातून जे BJPमध्ये गेले आहेत, अनेक पार्ट्यांमध्ये गेले आहेत, संघटना करून गेले आहेत, ते गेलेत घाण. जाऊ द्या, एका साईडला घाण गेली आहे. आता नवीन हिरे आपल्याला मातीतून रुजवायचे आहेत आणि निवडून आणायचे आहेत. नवीन हिरे हे आपल्याला समजण्याची काळाची गरज आहे. काय? कारण की जी घाण होती ती घाण गेली आहे एका साईडला. म्हणून आपल्याला आता नवीन संधी मिळाली आहे, नवीन चेहरे समोर आणि नवीन देशभक्त शिवसैनिक, सत्याने जगणारी लोक ही पुढे येणार आहेत. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. त्या दिवशी सरकार या दिल्लीतून परिवर्तन होईल, केंद्र सरकार, त्यावेळी 80% लोक हे सोडून जाणार आहेत BJPला आणि इतर पक्षामध्ये जाणार आहेत, नाहीतर त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. असा हा मोठा
हा मोठा निर्णय होणार आहे. म्हणून सत्ता ही कधीच कोणाची आयुष्यभर राहणार नाही आहे. आणि असं कोणी समजू नये हे देखील आपण सर्वांनी लक्षात देण्याची काळाची गरज आहे. अहंकार, सत्ता हे माणसांच्या हातामध्ये आहे. ज्यावेळी जनतेने विचार केला, जनतेचा निर्णय बदलला, तर तुमची सत्ता परिवर्तन होण्यास टाईम लागणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचं अभ्यास करण्याची काळाची गरज आहे. सत्ता, अहंकार, पैसा, घमेंडी हे आयुष्यभर राहत नाही. हे आपण सर्वांनी, पैसेवाला असूनसुद्धा ज्या वेळेला त्याचा मरण असेल तर पैसा त्याला मरणातून वाचवू शकत नाही, असं पण आहे. म्हणून आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. शिवसैनिक आहेत आणि आपल्याला चांगल्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये, देशातून आपल्याला घडवायचं आहे. हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. आपल्या देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला चांगली लोकं पुढे आणायची आहेत. हे आपल्याला एक संधी आहे. कारण आता आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. आता आपल्याकडे आमदार नाहीत, खासदार नाही आहेत, उमेदवार नाही आहेत. म्हणून आपल्या सामान्य माणसाला आमदार, खासदार बनवायचं आहे. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.